सॅलरी इज क्रेडिटेड इन युअर अकाउंट. हा जो महिन्याच्या शेवटी 30 तारखेला येणारा जो मेसेज आहे ना, तो आपल्याला एक वेगळाच आनंद, वेगळीच मजा देत असतो. या एका मेसेजच्या भरावरच आपण आपले स्वप्न, आपल्या आईवडिलांची स्वप्न हे पूर्ण करत असतो. आपण आतापर्यंत जे काही मेहनत केली आहे त्या सर्व मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं फील येतो. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलवर. आपण या चॅनलवर नवनवीन एक्झाम्सच्या अपडेट आणत असतो. आपल्याला 1 वर्ष इमानदारीने अभ्यास करायचा आहे, त्यानंतर तुम्ही नक्कीच सरकारी नोकरी मिळवाल. ठीक आहे. आज आपण जी भरती आणलेली आहे ती ओरिएंटल इन्शुरन्समध्ये आहे. 1,20,000 रुपये सॅलरी असणार आहे, कारण ही ऑफिसर पदाची भरती आहे. ठीक आहे. 300 जागांसाठी ही भरती आहे. स्केल 1 ऑफिसरची पोस्ट आहे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 डिसेंबर पासून चालू झालेलं आहे व लास्ट डेट याची 15 डिसेंबर आहे. फी पेमेंट हे 15 डिसेंबर पर्यंत करायचं आहे. याची त्यांनी टेंटेटिव्ह एक्झाम, जी एक्झाम होणार आहे त्याची सुद्धा डेट यांनी आताच घोषित केली आहे, 10 जानेवारी 2026. ठीक आहे. आता आणि टायर 2 ची एक्झाम कधी होईल? 28 फेब्रुवारी. टायर 1 ची एक्झाम होईल 10 जानेवारीला, टायर 2 होईल 28 फेब्रुवारीला. तर व्हॅकन्सी बघा, जनरलिस्ट 285 पोस्ट आहे जनरलिस्टच्या, आणि हिंदी राजभाषा ऑफिसर 15 पोस्ट आहेत. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे काय आहे ते सर्व आपण पुढे पाहणार आहोत. आता इथे बघा, इमॉलमेंट्स अँड बेनिफिट्स. बेसिक पे 50,925, ॲप्रॉक्सिमेटली 85,000 पर मंथ सॅलरी, प्लस यामध्ये अजून अलाउन्स ॲड होतील. त्यामुळे तुमची सॅलरी नक्कीच 1,00,000 ते 1,20,000च्या आसपास 100% जाणार आहे. ठीक आहे. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन पात्रता बघा, जनरलिस्ट ऑफिसरसाठी ग्रॅज्युएट पाहिजे, कोणत्याही स्ट्रीममधून 60% मार्क्स पाहिजेत, आणि SC STचा जर विद्यार्थी असेल तर त्यासाठी 55%, 55% कमीत कमी मार्क्स हे पाहिजेतच. ठीक आहे. आता हिंदी राजभाषा ऑफिसरसाठी मास्टर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी लँग्वेज. मास्टर डिग्री झालेली पाहिजे तुमची हिंदी सब्जेक्टमध्ये, आणि सोबतच इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. यामध्ये 60% मार्क इतर कॅटेगरीसाठी व SC ST साठी 55% मार्क्स असणे गरजेचे आहे. तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तर आपण पाहिलं. एज बघा, मिनिमम एज 21 वर्ष, मॅक्सिमम एज 30 वर्ष, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत. एज रिलॅक्सेशन यामध्ये SC ST साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष आहे, आणि PWBD साठी 10 वर्ष, आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. सिलेक्शन प्रोसिजर यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, याचा एक्झाम पॅटर्न इंग्लिश लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, 30 मार्क्स असतील. रिझनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता ऑब्जेक्टिव्ह टाईप 35 मार्क्स. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील 35 मार्क. टोटल इथे मार्क्स झाले 100. प्रत्येकी 20-20 मिनिटे सेक्शनल टायमिंग दिलेलं आहे. हे झालं प्रीचं. तर मेन एक्झामिनेशन मध्ये बघा, जनरलिस्टसाठी 200 मार्कांचं ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असेल, आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होईल 30 मार्कांसाठी. दोन्हीही ऑनलाईनच होणार आहे. जो ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील 200 मार्कांसाठी, त्यासाठी वेळ हा यांनी 2.5 तासांचा दिलेला आहे. आता या 200 मार्कांमध्ये रिझनिंग टेस्ट 45 क्वेश्चन असतील, मार्क्स 45 असतील. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन असतील, 40 मार्क असतील. जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क, आणि कम्प्युटर नॉलेज 35 क्वेश्चन 35 मार्क. टोटल क्वेश्चन झाले 200 आणि मार्क्स झाले 200. डिस्क्रिप्टिव्हमध्ये 20 मार्क अँड प्रिसिज 10, 2 क्वेश्चन 30 मार्कांसाठी. टोटल 150 मिनिट ऑब्जेक्टिव्हसाठी आणि 30 मिनिट हे डिस्क्रिप्टिव्हसाठी. आता राजभाषा ऑफिसरसाठी बघा, रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क, इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क, प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्क, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क, टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्क. टोटल 150 क्वेश्चन 200 मार्क. हे झालं ऑब्जेक्टिव्ह टाईप.
आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये 5 क्वेश्चन 50 मार्क इंग्लिश अँड हिंदी लँग्वेजवर. यामध्ये एसे, हिंदी एसे, लेटर रायटिंग, इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन आणि हिंदी टू इंग्लिश ट्रान्सलेशन हे सर्व विचारलं जाईल. यासाठी वेळ असेल 60 मिनिटे आणि ऑब्जेक्टिव्हसाठी वेळ असेल 120 मिनिटे म्हणजे 2 तास. फेज 2 मध्ये पात्र झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. ठीक आहे. आता यासाठी ऍप्लिकेशन फी काय असणार आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे, रिफंड केलं जाणार नाही तुमची फी. जसं की रेल्वेमध्ये फी रिफंड केली जाते, इथे रिफंड केली जाणार नाही. SC ST PWBD साठी 250 रुपये आणि SC ST सोडून बाकी ऑल कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये. तुम्हाला orientalinsurance.org.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आतापासूनच अभ्यासाला लागा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.